अमृता हे घे पाणी घे. खाल्लास का ग उपमा? काय ग, काय झालं? आईची आठवण येते का? थोड्या वेळाने फोन कर. हा, जा फ्रेश हो. आपण दोघी जरा नंतर स्वस्थ बसू आणि बोलू. आलेच. अमृता, अगं काय चाललंय तुझं? गेलीस काय, आलीस काय? नेमकं काय करायचंय तुला? आणि शर्मिष्ठा सांगत होती की तुला लग्नच करायचं नव्हतं. अगं मग का केलंस तू हे सगळं? बरं ते ठीक आहे, तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या घरात जेव्हा माई आणि अण्णा बोलत असतात ना, तेव्हा त्यांच्या समोर कोणीच काही बोलत नाही. अगदी माझ्या सासूबाई सुद्धा नाही. आणि आता तू ज्यांचा कडक लक्ष्मीचा अवतार बघितलास ना, त्या माई आणि अण्णा समोर अगदी गुपचूप असतात. आज तर मी पहिल्यांदा त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स बघितलाय. पण तू पण काय डेंजर आहेस यार, सॉलिड निघालीस तू. पण अमृता, मला ना तू कळलीच नाहीयेस. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी तुला पाहिलं ना, तेव्हा तू एकदम हुशार होतीस. ते टीव्हीचं प्रकरण झालं तेव्हा. पण नंतर तू बावळट वाटलीस, परत कन्फ्यूज वाटलीस, आणि आता तर तू टोटली ब्लँक आहेस. म्हणजे काही टोटलच लागत नाहीये मला. का वागतेस तू अशी? का आलीयस तू परत या घरात? तुला नाही कळलं? नाहीच कळत आहे. बरं बाई, तुला मी सांगायचं काम केलं. तुला जे करायचं ते तू कर. आणि हो, प्लीज प्लीज, आम्ही हात जोडून रिक्वेस्ट करते, आज तरी मला माझ्या खोलीत सुखाने झोपू दे. आणि तू पण झोप, कारण आज सुद्धा तुला माझ्याच खोलीत झोपायचंय. झोपशील ना शांता? नाही. तुला या घरात स्थान नाही. निघ. काय? अरे अहो काय करताय? आई, आई हो, तिचा हात सोडा ना आई. काकू काय करताय तुम्ही? आई, अहो थांबा ना. आई काय अहो, करताय? सांगा तिचा हात तरी. सोडा ना आई. भाग्यश्री, सांगा भाग्यश्री आई. पाहिजे ना. अहो, ऐकून तरी घ्या माझं. अहो, ऐका ना प्लीज. अहो काय करताय काकू तुम्ही? काय बाबा काय बाहेरच राहता. फार उडत होतीस ना, गप्पा. अहो पण मी केलं काय? सांगा ना मला, बोला. तशी घरातनं पळून जायची सवय आहे ना तुला. पूजेच्या दिवशी गेली होतीस की नाही पळून? मी केवढं शोधलं तुला. तू परत आली नाहीस, तर पोलिसांना पाठवलंस. जा आत्ता, जा पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट कर. त्यांना म्हणावं माझी जी चुलत सासू आहे ना, मला खूप छळते, तिने मला घराबाहेर काढलंय. जा सांग, जा जा पोलिसांना कळव, जा. तुझ्या सासूला खूप हौस आहे ना, तुला सांभाळून घ्यायचंय, तुला घरात पिटवते ना, तिची हौसच पिटवते मी. राह आता घराबाहेर.
अगं हो, काय झालं? काकू प्लीज बाहेर या. अगं काय आई काय काय झालंय? शांत हो आणि मला सांग काय झालंय. आईंनी अमृताला बाहेर काढलंय. बाहेर काढलं म्हणजे? म्हणजे आम्ही दोघे इथे बसलो होतो ना, तर आई आल्या आणि तिचा हात धरून तिला गेटच्या बाहेर काढले. काय? हो. सुधा ना, तू चल माझ्या बरोबर. आज मदहोश हुआ जाए रे, आई गाय गाय ग जाए रे. वाह, मेरा मन शरारत करने को तरसाए रे. अमृता, अमृता, आई आई दारू उघडा ना प्लीज. आई प्लीज काहीतरी करा. अमृता काळजी करू नकोस ग, मी तुला काही करून आत घेते. अमृता, अमृता प्लीज थोडा वेळ थांब, मी काहीतरी करते. मी तुला घरात घेणार आहे बाळा. चल ग आपण बघूया. थांब अमृता, काळजी करू नको, मी येते. हा काय चाललंय तुझं? मी तुझ्याशी बोलतेय. काय चाललंय तुझं? काय? अगं ऐकू येत नाही टीव्हीच्या आवाजात. तुझ्या नव्या सुनेने पायंडा पाडलाय ना. टीव्हीचा आवाज व्हॉल्यूम एकदम मोठा ठेवायचा. काय म्हणत होती? काय का वाकड्यात शिरतीयस तू? मी मी नाही तू आणि तुझी नवीन सून वाकड्यात शिरताय. कसल्या दळबद्री लोकांबरोबर संबंध जोडले आहेत. अशा घरातली मुलगी काय करणार? पळून जाणार. ते गेली की नाही पळून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी. त्यानंतर आपल्या घरात पोलीस आले, अण्णांना अटॅक आला. हे सगळं ज्या मुलीमुळे घडलं त्या अपशकुनी फडतोस मुलीला तू परत घरात घेऊन आलीस. नाही म्हणजे मला तर नाहीच विचारलंस, पण माईंना सुद्धा काही नाही विचारावं असं वाटलं तुला. नाही असं काय 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 म्हणायचंय काय तुला? असा मोठेपणा वगैरे दाखवायचंय का तुला, की बघा मी सगळं घर कसं छान सुधारून दाखवते, असा मोठेपणा मिरवायचाय का? का भलते सलते आरोप करतेस माझ्यावर? प्रभुण्यांकडे जाताना मी तुला फोन केला होता, मी अमृताला घरी घेऊन येते म्हणून. आणि ती जर का घरी आली ना तरच आपलं घर सावरणार आहे. आणि प्रभुण्यांकडे तमाशा कोणी केला? माईंना सांगितलं होतंस? अण्णांना अटॅक आला, प्रभुण्यांकडे सांगितलं होतंस? वसुधा, मला माहिती आहे आग लागली आहे ते. ती विझवायची सोडून भडकवतेस कशासाठी? दे किल्ली दे. अगं आंबड तर नाही घातलंयस, मग माईंसारखी गादीवर बसून हुकूम कसले सोडतेस मला? अगं तुझी मोठी जाऊ आहे मी, विसरलीस का? नाही नाही बरोबर आहे, तू विसरलीस असणार. जिथे तू माईंना जुमानलं नाहीस तिथे मला कसं काय जुमानशील सांग बघू. हे बघ, मी तसं काहीही करत नाहीये. एक तर आता तू जाऊन कुलूप उघडायचं, नाही तर मला किल्ली द्यायची. पण माईंना नकोय ती मुलगी घरात, पाठवून दिला तिच्या तीर्थरूपांकडे. माईंनी तिला घरात घेतलंय, त्यांनी तिला फक्त माफ केलं नाहीये. चल किल्ली दे, चल. हा नाही देत जा. बेल वाजवली गेटची, वाजवू देत. खूप वेळा वाजव म्हण, पार जळून जाऊ देत ती बेल. असं झन 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 करून तोडून टाक म्हणू गेट. नाही उघडणार, राहू देत रात्रभर तिला बाहेर. नाही उघडत जा.
बघा बघा कशी दणा 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 उर्मटासारखी बेल वाजवते. नम्रपणा नाहीये बेल वाजवण्यात. वसुधा, का म्हणून घडी विस्कटतीयस परत? बालिशपणा बास झाला हं आता. दे किल्ली दे, चल. आई द्या ना किल्ली. अमृताचाच फोन असेल. मी बहिरी नाहीये ना, येतं का ऐकू मला? आई पण चुप, अक्कल शिकवणार आहेस मला? वसुधा, बास झालं हं आता. अमृताला मी जाऊन घरी घेऊन आलीये आणि आता ती माझी जबाबदारी आहे. ती माझी सून नाही, मुलगी आहे. दे किल्ली दे आता मला. हे असं काहीतरी हिच्या समोर बोलू नकोस हा. तुला खरं वाटायचं. हे बघ, सून सून असते आणि मुलगी मुलगी असते, वेगवेगळं. आई तुमचा फोन वाजतोय. मी बहिरी नाहीये, सांगितलं एकदा हिला. काय करायचं या पोरीचं ना खरोखर. आई शर्मिष्ठाचा फोन आहे. घरातल्या घरात कशाला करतेय फोन? काय आहे? बहिरे झालेत का तुम्ही सगळे? किती वेळ झाला बेल वाजवते मी? दार उघडा ना. तू बेल वाजवतेस इतका वेळ? या वेळेला तू घराबाहेर काय करतेस? आई, आता चर्चा करत बसणार आहेस का तू? दार उघड आधी, मी बाहेर उभी आहे. काय मुलगी आहे, ह्याच मुहूर्त सापडला हिला घरात येण्याचा. चल. किती फोन करत होते आई तुला? फोन का उचलत नव्हतीस? किती वेळ बाहेर उभी आहे मी? ही वेळ आहे घरी यायची. आपल्या घराची शिस्त माहिती नाहीये तुला? जर ती पाळता येत नसेल ना तर घराबाहेरच राहायचं. अमृता, आई चल चल चल. आई, चिडचिड करू नकोस. माझं उद्या सबमिशन आहे, सो मी जर्नल पूर्ण करायला गेले होते आणि मी माईंना सांगून गेले होते ना. अगं मग हे आधी नाही का सांगायचं? तर लक्षात येते का? आपल्या घरातल्या बारीक सारीक गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपण माईंची परवानगी घेतो. पण घरातली काही माणसं आहेत की जी माईंना काहीही न विचारता स्वतःचे वेगळे स्वतंत्र उद्योगधंदे करतायत, स्वतःचे कारभार करतायत आणि त्याचा पायंडाही पाडू इच्छितात. हो की नाही? काय होणार आहे या घराचं देवच जाण. तू आलीस परत? ए बाई, प्लीज आता काही प्रॉब्लेम करून ठेवू नकोस हा. खूप थकलोय आम्ही. प्लीज. आई, मला भूक लागलीये. काही खायला. हातपाय धुऊ, कपडे बदल, देते बाळा. वसुधा, एक मिनिट. आज दुसऱ्याच्या लेकीला घराबाहेर काढायला निघाली होतीस तू, पण तुझीच लेक घराबाहेर होती, शर्मिष्ठा. अमृताच्या बाबतीत परत असं काही करायचं नाहीये. ती माझी जबाबदारी. मी माझ्या जबाबदारीवर तिला आपल्या घरात घेऊन आली. परत जर का अमृताच्या बाबतीत असा काही विचार कराल तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आणि त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर येईल. तुझी शर्मिष्ठा इतकी वर्ष ती आपली होती ना ग. आज तुझी
इतक्या वर्षात कधी तुझं माझं झालं नव्हतं ग मृदुले. काल आलेल्या या उपऱ्या पोरी पायी आज तुझी शर्मिष्ठा. काकू चला आपण आई दूध. बरं वाटेल. हबकल्यासारखं झालंय ग मला. आजपर्यंत कधी आवाज चढवून बोलले नव्हते मी. मुळातच भांडणं करून प्रश्न सुटतात यावरच विश्वास नाहीये माझा. पण आजपर्यंत मी आणि वसुधा एकमेकींशी कधीही भांडलो नव्हतो. पण आज जे काही झालंय ना ते तुम्ही दोघेही विसरून जा. आमचा आदर्श नका ठेवू. आयुष्यभर एकमेकींना सांभाळून घ्या. पण तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही जे काही बोललात त्याच्यात काहीही चुकीचं होतं असं मला तरी नाही वाटत. उलट ठगास असावं ठग आणि उद्धटाचे उद्धट. तुम्ही सुद्धा दासबोध वाचता. ऍक्च्युली मी नाही वाचत, पण माझ्या आई आणि आत्याच्या तोंडी नेहमी असतं. घरी फोन केलास? अमृता, इथल्या भांडणाबद्दल मी काही बोलणार नाही घरी. मी सुखरूप पोहोचले आणि सगळं व्यवस्थित आहे असंच सांगेन. आज खऱ्या अर्थानं माझी सून शोभलीस. अगं ह्यालाच संस्कार म्हणतात. आज तुझ्या आईची आणि माझी दोघींची लाज राखलीस. आठवण येत असेल ना आईची? तिची आठवण तर येतेच, पण तिच्यापेक्षाही जास्त बाबांची.